राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांचं आजपासून आंदोलन. एसटी कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन देण्याची मागणी. एसटी कामगार कृती समितीकडून आंदोलनाची हाक. आणि गणेशोत्सवात एसटी कर्मचाऱ्यांकडून संपाची हाक. आंदोलनामुळे गणेशोत्सव काळातील सेवेवर परिणाम होणार नाही याची काळजी घेण्याचं महामंडळाचं आवाहन. 11 कामगार संघटनांच्या कृती समितीनं पुकारलेल्या एसटी आंदोलनामुळे 251 आगारापैकी 35 आगार पूर्णतः बंद. बंदला कामगारांचा प्रतिसाद. मुंबई सेंट्रल डेपोतील कर्मचारी एसटी संपात सहभागी. बस डेपोत न आल्यानं आधीच तिकीट आरक्षित केलेल्या प्रवाशांचा संताप. प्रवाशांवर मिळेल त्या गाडीत बसण्याची वेळ. रत्नागिरीच्या दापोली आणि गुहागर आगारातून सकाळपासून एकही बस न सुटल्यानं प्रवाशांचा खोळंबा. चिपळूण आणि खेड डेपोमध्ये मात्र काही प्रमाणात बस सेवा सुरू. दापोलीतील एसटी कर्मचाऱ्यांची विविध मागण्यांसाठी घोषणाबाजी. या संपामुळे शाळकरी विद्यार्थ्यांचे हाल. एसटी नसल्यानं स्टँडमध्ये विद्यार्थ्यांची गर्दी. सिंधुदुर्गच्या सावंतवाडी, कुडाळ, कणकवली डेपोमधील सर्व एसटी कर्मचारी संपात सहभागी. या संपामुळे प्रवासी कर्मचाऱ्यांसह विद्यार्थ्यांचे हाल. राज्य एसटी कामगार संघटनेच्या संपात वाशिमचे कर्मचारीही सहभागी. शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतनाच्या मागणीसाठी कर्मचाऱ्यांच्या घोषणा. एसटी सेवा ठप्प. नागपुरातील एसटीच्या सगळ्या 1200 फेऱ्या रद्द. ऐन सणासुदीच्या काळात एसटी सेवा ठप्प झाल्यानं प्रवाशांचे हाल. अकोल्यातही एसटी कामगारांनी पुकारला संप. अकोला आगारातून एकही बस सुटली नसल्यानं प्रवाशांचा खोळंबा. भंडाऱ्यात एसटी कर्मचाऱ्यांच्या राज्यव्यापी संपाचा प्रवाशांना फटका. आज पोळ्याचा पाडवा असल्यानं तुरळक गर्दी असली तरी उद्यापासून महाविद्यालय आणि शासकीय कार्यालय सुरू होत असल्यानं विदर्भात प्रवाशांना फटका बसणार. संभाजीनगरमधून 500 एसटी बस धावतात. यापैकी सकाळच्या सत्रातील 100 बस न धावल्यानं प्रवाशांचे हाल. सिडको, पैठण, वैजापूर, कन्नड स्थानकातूनही बस धावल्या नाही. अमरावतीत एसटीची चाकं थांबल्यानं सर्वसामान्य प्रवाशांना फटका. अमरावती आगारातून एकही बस सुटली नसल्यानं प्रवाशांमध्ये तीव्र नाराजी. नाशिकमध्येही एसटी कर्मचाऱ्यांचा बंद. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे 7वा वेतन आयोग लागू करण्याची मागणी. नियमित वेतन मिळावं या प्रमुख मागणीसाठी आंदोलन. एसटी महामंडळाच्या राज्यव्यापी संपाचा सांगली बस डेपोला काहीसा परिणाम. तर कोल्हापूर बस डेपोतील बहुतांश मार्गावरील बस सेवा सुरू. साताऱ्यात एसटीची सेवा सुरळीत. साताऱ्यातील एसटी कर्मचारी संपात सहभागी नसल्यानं एसटी सेवेवर कोणताही परिणाम नाही. संपामुळे हिंगोली आगारातील एसटीच्या जवळपास 420 फेऱ्या रद्द. संपाची कल्पना नसलेल्या प्रवाशांचे चांगलेच हाल. एसटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपात धुळ्यातील 3000हून अधिक कर्मचारी सहभागी. आर्थिक बाबी, खासगीकरण अशा विविध मागण्यांसाठी कर्मचाऱ्यांचा संप. रत्नागिरी जिल्ह्यातील दक्षिण भागांमध्ये सध्या तरी बंदचा फारसा परिणाम नाही. या भागातून सुटणाऱ्या गाड्या सध्या धावताना दिसत आहेत. विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीकडून तयारी सुरू. मात्र जागा वाटपाचा निर्णय गणपतीनंतर. नाना पटोलेंची एबीपी माझाला माहिती. काँग्रेसला जातनिहाय जनगणना ही राजकीय फायद्यासाठी नको. पटोलेंचं स्पष्टीकरण. दरम्यान राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला तसं वाटत असेल तर तो त्यांचा गैरसमज असल्याची पटोलेंची प्रतिक्रिया. ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री होऊ शकत नाहीत या बावनकुळेंच्या वक्तव्यावर पटोलेंची कोपरखळी. मागच्या काळात स्वतःचं तिकीट वाचवू शकले नाही ते बावनकुळे कधीपासून भविष्य पाहायला लागले. नाना पटोलेंचा खोचक सवाल. आदित्य ठाकरे उद्या मराठवाडा दौऱ्यावर. मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानग्रस्त भागात आदित्य ठाकरे करणार पाहणी. माजी आमदार केपी पाटलांनी शरद पवारांची भेट घेतली. महायुतीतून उमेदवारी मिळणार नसल्यानं मवियातून उमेदवारीसाठी केपी पाटलांचे प्रयत्न. माजी आमदार केपी पाटलांच्या पाठोपाठ ए.वाय. पाटलांनी देखील शरद पवारांची भेट घेतली. काही दिवसांपूर्वीच अजित पवार गटाचे प्रदेश उपाध्यक्ष ए.पी. पाटलांनी गटाला सोडचिठ्ठी दिली होती. भाजपला सोडचिठ्ठी देऊन समरजित घाटगे आज शरद पवारांच्या पक्षात प्रवेश करणार. पक्षप्रवेशाआधी काल कोल्हापुरात शरद पवार आणि समरजित घाटगेंची भेट. वस्तात बदलला नाही तर योग्य नेतृत्व स्वीकारलं. शरद पवार गटातील पक्षप्रवेशावर समरजित घाटगेंची प्रतिक्रिया. शरद पवार आज कोल्हापूर दौऱ्यावर. केशवराव भोसले नाट्यगृहाची पाहणी. केशवराव भोसले नाट्यगृह आगीच्या भक्ष्यस्थानी.
लाडकी बहीण योजनेला 1 महिन्याची मुदतवाढ, सप्टेंबर महिन्यातही नोंदणी सुरू ठेवण्यासाठी राज्य सरकारची मान्यता. लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरताना मुलीचा टीसी काढण्यासाठी शाळेकडून 200 रुपयांची मागणी, दिव्यांग मुलीच्या वडिलांकडून मुख्यमंत्र्यांकडे तक्रार. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू महाराष्ट्र दौऱ्यावर, महाराष्ट्र विधान परिषदेच्या शतक महोत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रमाला राहणार उपस्थित. कार्यक्रमासाठी अतिमहत्त्वाच्या व्यक्तींची उपस्थिती राहणार असल्यानं मुंबईच्या वाहतूक मार्गात बदल. शिवसेना राष्ट्रवादी आमदार अपात्रतेची सुनावणी लांबणीवर, पुढील सुनावणी 5 सप्टेंबरला. बदलापूरमधील शाळकरी मुलीवर बलात्कार घटनेची दखल घेत हायकोर्टानं दाखल केलेल्या सुमोटो याचिकेवर आज सुनावणी. रामगिरी महाराजांचे आक्षेपार्ह विधान करणारे व्हिडिओ सोशल मीडियावरून हटवा, उच्च न्यायालयाचे मुंबई पोलिसांना निर्देश. काँग्रेस शिष्टमंडळानं घेतली मुंबई पोलीस आयुक्तांची भेट, रामगिरी महाराज, नितेश राणे, प्रसाद लाड यांच्यावर कारवाई करण्याची मागणी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.